इयत्ता 10वी. विषय म्हणते दातृत्वाची सावली रयत माऊली. कष्टाने वाढवले मेहनतीने शिकवले, कष्टाने वाढवले मेहनतीने शिकवले, माऊली तुमचे आयुष्य घडवले, माऊली तुमचे आयुष्य घडवले. तुझ्या आठवणीने नवे बळ मिळते, तुझ्या आठवणीने नवे बळ मिळते, तुझ्या सुवर्णांची ज्योत मनात कायम ठेवते, तुझ्या सुवर्णांची ज्योत मनात कायम ठेवते. आपल्या पतीच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात अलौकिक साथ देणारी सहचारी म्हणून लक्ष्मीबाईंचे काम अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी पाटील घराण्यात झाला. त्यांचे टोपण नाव अदक्का असे होते. 11व्या वर्षी 1911 मध्ये भाऊराव पाटलांशी त्यांचा विवाहबद्ध झाला. मी सुवासिनींच्या मेळ्यात उभी होते, मळ्यात नजर पोचली तयार, हजारांची कंठी भाऊरावांच्या गायत असा उखाणा घेत पायगोंडा पाटलांची सून झाली. कोरेगावला असताना काही पाहुणे घरी आले. जेवण झालं असताना पाहुण्यांनी विचारले, तुमचा मुलगा भाऊ काय करतो? भाऊरावांचे वडील म्हणाले, काही नाही, 2 वेळेचे खातो आणि गावभर हिंडतो. लक्ष्मीबाई अण्णांना जेवण वाढत होत्या. अण्णांना जेवण वाढत असताना लक्ष्मीबाईंच्या अश्रूंचे थेंब त्यांच्या हातावर पडले. अण्णा तिरमिरीने उठले. भारताचा इतिहास पाहिला तर साध्वीचे अश्रू अणुशक्तीपेक्षा शक्तिशाली असतात. सीतामाईंच्या अश्रूंनी रामायण घडले, सीतामाईंच्या अश्रूंनी रामायण घडले, द्रौपदींच्या अश्रूंनी महाभारत घडले, द्रौपदींच्या अश्रूंनी महाभारत घडले आणि लक्ष्मीबाईंच्या अश्रूंनी रयत शिक्षण संस्था स्थापन झाली. त्यागी वृत्ती असलेल्या लक्ष्मीबाईंच्या सहकार्याने अण्णांनी 1919 मध्ये काल येथे रयत शिक्षण संस्थेचा वृक्ष लावला आणि आज महाराष्ट्र व कर्नाटकात महाकाली वृक्ष आहे. लक्ष्मीबाईंची सर्व धर्म समभावांची तिरोस्कर वाडी व सातारा रोड येथून सुरुवात झाली. 1927 मध्ये अण्णांनी धनिनीचा बाग खंडाने घेतला आणि या बागेत अण्णांनी व रयत माऊलीने रयत शिक्षण संस्थेचा संसार सुरू केला. वसतिगृहातील सर्व व्यवस्था लक्ष्मीबाई पाहत असे. कोणाकोणाची मुले काय होते तिचे नाते, कोणाकोणाची मुले काय होते तिचे नाते, लळा लाविला सर्वांना राज्य निर्मामातेचे. इवल्याशा लेकरांना पाठ दिले समतेचे, इवल्याशा लेकरांना पाठ दिले समतेचे. अरे अभिमान मातीचा जीव टाके वाहून, अरे आभाळा एवढं मन कुणी दिले हिला, अरे आभाळा एवढे मन कुणी दिले हिला. लक्ष्मीबाईंचे वडील साताऱ्याला आले की त्यांना 5-50 तोळ्याचे दागिने करून द्यायचे. दुसऱ्या वर्षी आले तर त्यांच्या अंगावर दागिने दिसणार नाही, अशी परंपरा निर्माण झाली. रयत माऊली म्हणायच्या, मला दागिन्यात स्वारस्य नाही, माझे सोने माझे सुख हेच माझे पती आहे. एकदा भाऊराव बाहेर गावी गेले असता वसतिगृहातील सर्व धान्य संपले होते, मुले उपाशी होती. लक्ष्मीबाईंचे सर्व दागिने त्यापूर्वीच विकून झाले होते. त्यांचे स्वतःचे मंगळसूत्रही त्यांनी घाण ठेवले होते, तेही इतर दागिन्यांप्रमाणे विकावे लागले. ही त्या दागिन्यांची परिश्रमा होती. लक्ष्मीबाईंनी त्यांचे तन मन धन सर्व अपूर्ण केले होते. लक्ष्मीबाईंमुळे रयत शिक्षण संस्थेचे सोने झाले. शेवटी 30 मार्च 1930 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी मरणोत्तर केलेली इच्छा म्हणजे वसतिगृहातील सर्व अस्पृश्य मुलांनी मला खांदा द्यावा आणि दुसऱ्या दिवशी असलेला पाडव्याचा सण कोणी चुकवू नये, या त्यांच्या विचारातून घेतलेली समाजहिताची दूरदृष्टीची वाही पडते. लक्ष्मीबाईंमुळे अण्णांना गरुडाचे पंख लाभले. शैक्षणिक कार्याची झेप घेताना तीच दिसले नाही, दिसले ते फक्त मोकळे आकाश आणि जाणवलं तो पायाखालच्या मातीचा स्पर्श. म्हणूनच म्हणते, निज देहाचे झिजवून चंदन, निज देहाचे झिजवून चंदन, तुम्ही वेचले इथे कर्ण कर्ण, तुम्ही वेचले इथे कर्ण कर्ण आणि फुलविले हसरे नंदन, आणि फुलविले हसरे नंदन. एवढे बोलून मी माझे भाषण इथे थांबवते. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद.